येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाचा पुन्हा एक बार आपण सर्वजण धन्यवाद करूया। त्या देवाचे आम्ही सर्वजण आभार आणि उपकार मानूया। त्याच्या शांतीसाठी पुन्हा एकदा आम्ही त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद करूया। ओ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। मानवाची वाट पाहे देव महान। प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या चरणाला जवळ येतो आणि आज तू आम्हाला बोलवलं आणि आज निवडल्यांमध्ये उभं केलं त्याबद्दल धन्यवाद। तुझ्या पवित्र नावाचा आज गौरव होऊ दे अशी आमची प्रार्थना आहे। प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना मागतो। मानवाची वाट पाहे देव महान। मानवाची वाट पाहे देव महान। युगाची युग गेले गेले पलटून। युगाची युग गेले गेले पलटून। मानवाची वाट पाहे देव महान। मानवाची वाट पाहे देव महान। युगाची युग गेले गेले पलटून। युगाची युग गेले गेले पाखरांची पाहा पिलावरी माया। पाखरांची पाहा पिलावरी माया। उंच जागे झाडेवरती घरटे बांधुनिया। उंच जागे झाडेवरती घरटे बांधुनिया। सारा नवयासाठी रानात जाई। सारा नवयासाठी रानात जाई। कधी कधी पिलांसाठी उपवाशी राही। कधी कधी पिलांसाठी उपवाशी राही। युगाची युग गेले गेले युगाची युग गेले गेले सोडणार नाही वासराला गाई। सोडणार ना वासराला गाई। आई शिवाले करू राहणार नाही। आई शिवाले करू राहणार नाही। सोडणार नाही संकटात माझ्या। सोडणार नाही संकटात माझ्या। त्याची दया सनातन आहे माझ्यावरी। त्याची दया सनातन आहे माझ्यावरी। युगाची युग गेले गेले पलटून। युगाची युग गेले गेले युगाची युग गेले। मानवाची वाट पाहे देव। मानवाची वाट पाहे येशू महान। युगाची युग गेले गेले पलटून। युगाची युग गेले गेले
परमेश्वराच्या पवित्र नावाचा पुन्हा एकदा टाळ्या वाजून आपण धन्यवाद करू. आणि आज देवाच्या पवित्र वचनातून काही गोष्टी आम्ही शिकणार आहोत. आणि आज मदर डे आहे आणि संपूर्ण जगामध्ये आईचा आज सन्मान केला जात आहे. आईला आज मान देणं का महत्वाचं आहे, आईला सन्मान देणं का महत्वाचं आहे, आईचा आदर करणं का महत्वाचं आहे, हे पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सगळ्या जणांना शिकवत आहे. तर आज तुम्ही आणि मी पाहणार आहोत की खरी आई होणं फार महत्वाचं आहे. आई खरी पण असते आणि आई खोटी पण असते. दूध पाजणाऱ्या आईला खरी आई म्हणतात आणि जिचं बाळ नसतं एखाद्या मुलाला ती दुसऱ्याच्या वतीने घेत असते, वारसदार किंवा दत्तकपणा, तर ती पण एक आई असते. हालेलुया. आणि मग पवित्र शास्त्रातून एक उदाहरण आम्हाला बघायला मिळते की खऱ्या आईचं आणि एक दिवस खोट्या आईचं पवित्र शास्त्रामध्ये भांडण चाललेलं आहे. बरोबर आहे ना? आणि खऱ्या आईचं आणि खोट्या आईचं भांडण कशावरून झालं तर एक आईने आपलं लेकरू उराशी घेतलं आणि एक उराशी घेतलेलं लेकरू दूध पाजता पाजता झोपी गेलं, म्हणजे मरण पावलं. तिला कळालंच नाही की आपला मुलगा, छोटासा लेकरू, छोटासा मुलगा कसा मरण पावला आहे. आणि मग तिनं काय केलं, आपलं लेकरू आपल्या सवतीच्या शेजारी ठेवलं आणि तिचं जिवंत लेकरू आपल्या झोपायला जवळ घेतलं. आणि मग रात्र कशी मशी घातली आणि मग सकाळी पाहिलं तर या आईला आश्चर्यचकित झाली की म्हटली माझा मुलगा तर जिवंत होता आणि माझा मुलगा मेला कस काय. आणि मग दोघीमध्ये वादविवाद चालू झाले, भांडण चालू झालं. आणि मग तुम्ही आम्ही पाहतो एका त्या काळामध्ये राजाकडे वाद मिटवण्यासाठी ते गेलेले आहे. त्या राजाचं नाव सांगा. बरोबर आहे, सांगा. शलमोन राजा. जोरदार टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. शलमोन राजाकडे गेल्या आणि शलमोन राजाने मग त्याचा न्याय निवाडा केलाय. आणि सगळ्या प्रजेसमोर आणि सगळ्या लोकांसमोर त्या दोघी जणीचं एका बाळावरून वाद चालला. ही म्हणती माझं बाळ, ती म्हणती माझं बाळ, ती म्हणती माझं पोरग, ती म्हणती माझं पोरग. सगळं प्रजा, सगळे जन समुदाय त्या ठिकाणी पाहत आहे, राजा पाहत आहे. आणि मग शलमोन राजाला देवाने एवढं ज्ञान दिलं होतं कारण त्याने देवाकडे ज्ञानच मागितलं होतं. आमेन. आणि मग तो म्हटला तुझ्या प्रजेला सांभाळण्यासाठी मला ज्ञान दे. आणि मग देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की खरी आई कोणती आणि खोटी आई कोणती, हे बाळ नेमकं कोणाचं आहे. मग सगळ्या लोकांना त्यांचं डोकं ते बंद पडलं, माइंड बंद पडलं. पण राजावरती परमेश्वराची कृपा होती आणि राजाला देवाने ज्ञानाने परिपूर्ण केलेलं होतं. आणि असं लिहिलं आहे, राजा म्हटला शिपाई तलवार आणा माझ्याकडे. प्रेमाने कुणी ऐकत नाही, बाळ कोणाचं आहे घेत नाही प्रेमाने. तर राजा म्हटला तलवार आण माझ्याकडे आणि त्या बाळाला माझ्या पुढे ठेवा. आणि मग शिपायांनी तलवार आणून दिली. दोघी आई समोर उभ्या आहेत, एक खरी आई आणि एक खोटी आई. आणि राजाने तलवार घेतली आणि राजाने त्या मुलांवरती, जिवंत मुलावरती मारणार. कारण राजाची काय इच्छा आहे, दोन तुकडे करून दोघी जणीला, दोन तुकडे करून दोघी जणीला वाटून द्यायचं हे बाळ. पण वार करताच खरी आई म्हणली थांबा 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 महाराज.
कनवाळ्यांनी भरलेली, दयेने भरलेली, ममतेने भरलेली आई ती म्हणली, थांबा महाराज, या पोराचे तुकडे करू नका, हे पोरग तिला देऊन टाका, पण त्याचे तुकडे तुकडे करू नका. पण दुसरी जी खोटी आई होती, ती खोटी आई म्हणती, हा त्याचे 2 तुकडे करा. हालेलुया. त्याचे 2 तुकडे करा, एक मला द्या आणि एक तिला द्या. आणि राजाने देवाच्या कृपेने लगेच ओळखलं की याची खरी आई कोणती आहे. आणि खऱ्या आईला ते लेकरू सपूर्त केलं, तिच्या हातामध्ये दिलं. आणि यावरून आम्हाला कळालं की खरी आई कोणती आणि खोटी आई कोणती आहे. खऱ्या आईला नेहमी न्याय मिळतो. हालेलुया. खऱ्या आईला. तर आज आपला विषय देखील तोच आहे. संपूर्ण जगामध्ये आज आई, मदर आहे ना, मम्मी, अजून काहीतरी आईला म्हणत असेल, सगळ्या जगामध्ये हा दिवस साजरा करतात, सेलिब्रेशन करतात आणि आईला आज खूप मान आणि आदर देतात. पण आज बायबल मधून खरी आईला आज आम्ही पाहणार आहोत. चला देवाच्या वचनातून आपण जाऊया मत्ते कृत शुभ वर्तमानकडे आणि काही वचनातून आपण पाहणार आहोत. तसा माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. हा, ऐकलंय सगळ्या म्हणा, मला खरी आई झाली पाहिजे. मला खरी आई झाली पाहिजे. आता ज्या आया नाहीत अजून त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. पण ज्या आया आहेत, ज्यांना लेकरं आहेत, संतान आहेत, मुलं आहेत, पोरं आहेत, त्यांनी जीवनामध्ये खरी आई बनलं पाहिजे. हालेलुया. तर परमेश्वराच्या वचनामध्ये फार सुंदर तुम्हाला आणि मला वाचायला मिळतं. या ठिकाणी लिहिलेलं आहे, येशूचे खरे नातलग कोण आहे. आता खरी आई तुम्हाला आणि मला बनायची आहे. तर या वचनामध्ये लिहिलं आहे, कारण माझा बाप जो आकाशात आहे किंवा स्वर्गात आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या आयांनो ऐका, आकाशामध्ये जो बाप आहे, स्वर्गामध्ये बाप आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे जो करील, येशू ख्रिस्त आपल्या लोकांना म्हणतोय, जो करील तोच माझा भाऊ व माझी बहीण व माझी आई होय. म्हणा सगळेजण आमेन. जगामध्ये पुष्कळ आया आहेत, काही आया झाल्या नाहीत, त्यांचं ते दुर्भाग्य आहे. आपण त्यांच्यावरती जळत नाही. ते देवाकडे यावं आणि देवाने त्यांची कुजवाती करावी. हालेलुया. जगामध्ये पुष्कळ आई आहेत, परंतु आज खरी आई काय आहे. खरी आई देवाची इच्छा पूर्ण करणारी असते, देवाला मानणारी असते, देवाची भक्ती करणारी असते, देवाची सेवा कार्य करणारी असते, देवाची स्तुती आणि धन्यवाद करणारी आई असते. जगामध्ये आईचं हे कर्तव्य फार मोठं आहे की जर एखाद्या व्यक्तीला जगामध्ये खरी आई बनायची असेल तर त्या व्यक्तीने किंवा त्या आईने सर्वप्रथम परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनामध्ये काय आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण देवानं तिला या पृथ्वी तलावर आईच्या उदरामध्ये जन्माला घातलेलं आहे. आणि मग त्या देवाची इच्छा काय आहे ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि तो स्वर्गातील बाप, त्याची इच्छा, आज जी कोणी आई प्रभूला शरण येईल, देवाला शरण येईल, ईश्वराला शरण येईल आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करेल, त्या आईला देव खरी माता बनवेल. आमेन. कोणती माता बनवेल? खरी माता बनवेल. आणि म्हणून आता पहिली गोष्ट आहे की देवाच्या इच्छेप्रमाणे करणारी आई तुम्ही व्हा. किती लोक आहेत, आया आहेत की मी देवाच्या इच्छेप्रमाणे करेल, कारण देवानं मला या भूमीवर जन्माला घातलेला आहे.
पहिली माझ्या जीवनात कर्तव्य हे आहे की देवाची इच्छा माझ्या जीवनात मला पूर्ण करायची आहे. म्हणा सगळेजण आमेन. कोणती इच्छा? म्हणा सगळेजण, देवाची इच्छा. दुसरं वचन वाचा, मार्क शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन क्रमांक 35 आपण वाचूया. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई. हा, ऐकलंय सगळ्या कारण जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे करील, देवाची इच्छा तुम्हाला आणि मला कशी कळेल? कुठून कळेल? कोण सांगेल देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा जो कोणी म्हटलेला आहे, असं त्या ठिकाणी एक शब्द वापरलेला नाही, मराठीनेच करावं किंवा कुठल्या जातीविषयी बोललेलं नाही. जो कोणी व्यक्ती परमेश्वरावरती, सनातन देवावरती विश्वास ठेवतो, जो कोणी व्यक्ती देवाच्या इच्छेप्रमाणे करील, आणि देवाची इच्छा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला कळायला लागलेली आहे. पवित्र शास्त्र आम्हाला साक्ष देतं की देवाची इच्छा प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला आणि मला आज प्रगट झालेली आहे. की तो देव कसा आहे, ती देवाची इच्छा, योजना काय आहे, तो येशू ख्रिस्त या जगामध्ये घेऊन मानव जातीला समजावून सांगण्यासाठी या पृथ्वी तलावरती जन्माला आला. आणि मग येशू ख्रिस्ताकडं तुम्ही आणि मी पाहिलं पाहिजेत की तुम्हाला आणि मला या जगामध्ये जर खरी आई बनायचं असेल तर देवाची इच्छा समजून घ्या. जीवनामध्ये काय समजून घ्या? देवाची इच्छा समजून घ्या. आता हे तुम्हाला उदाहरण काय सांगायचं आहे? मत्ते, मार्क आणि लूक शुभवर्तमान. आता वाचा 3रा त्याच्यामध्ये वचन, लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय. थोडं काहीतरी फरक तुम्हाला आणि मला त्यामध्ये वाचायला मिळेल. 8वा अध्याय वचन क्रमांक 21 आपण वाचूया. त्याने त्यास उत्तर दिले, हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत. आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवाचे वचन ऐकणारे. म्हणा, देवाचे वचन ऐकणारे, देवाचे वचन श्रवण करणारे, ऐकणारे व्हा. काय व्हा? ऐकणारे व्हायला पाहिजेत. पण काही लोकांना ऐकण्याची गोडी नाही. पण मनुष्याला देवाच्या वचनाची ऐकण्याची जर गोडी झाली तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला आहे, या वचनामध्ये म्हटलंय, येशूला त्याची आई व त्याचे भाऊ निरोप पाठवतात. आणि त्याची जगिक आई होती, ती जगिक भाऊ होते, ते त्याला भेटायला आले होते त्या घरामध्ये. हालेलुया. आणि मग जोपर्यंत त्याची आई म्हणजे मरिया, त्याचे भाऊ, त्याचं नाव वाचा तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये, याकोब, यांनी जिवंत असतापर्यंत प्रभू येशूवरती विश्वास ठेवला नाही. तो या जगामध्ये 33.5 वर्ष सुसमाचार, चांगली बातमी सांगत होता, तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला नाही. मात्र विश्वास त्यांनी जिवंत असेपर्यंत ठेवला नाही बघा. म्हणून येशू ख्रिस्ताने हा त्यांना प्रश्न टाकला लोकांच्या समोर, ऐकणारे व्हा. म्हणजे त्याची आई आणि भाऊ ऐकत नव्हते. किती लोक येशूची आई बनायला चालाय, भाऊ बनू शकतात, बहीण बनू शकतात. मी येशूचा भाऊ आहे, कोणी येशूची आई आहे, कशी होणार? कोणी येशूची बहीण आहे,
आनंद नाही तुम्हाला देवाची तुम्ही बहीण आहात म्हणून? हे जगिक नातं नाहीये, हे आध्यात्मिक नातं आहे, हे स्वर्गातील नातं आहे. तर तुम्ही आणि मी ऐकणारे झालो, वचन ऐकणारे, तर या ठिकाणी तुमचं आणि माझं देवाबरोबर एक नातं आहे, एक रिलेशन आहे की तुम्ही वचन ऐकणारे आणि पाळणारे व्हा. जर देवाबरोबर तुमचं नातं आहे, देवाबरोबर तुमचे घनिष्ठ संबंध आहे, देवाची तुम्ही स्तुती, धन्यवाद, आराधना, उपासना करणारे लोक आहोत, देवाचा शब्द तुम्ही ऐकणारे लोक आहात, तर देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, ऐकणारे व्हा आणि पाळणारे पण व्हा. तर तुमचं आणि माझं नातं देवाबरोबर आहे. आमेन. येशू ख्रिस्ताबरोबर तुमचं आणि माझं नातं आहे, आणि तेच येशू ख्रिस्ताचे आई आहे, भाऊ आहे आणि बहीण आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मरिया आणि त्याचे भाऊ जे आहेत ते परमेश्वराचं वचन ऐकत नव्हते. त्या सहभागितेमध्ये किंवा त्या झुंडमध्ये, त्या कलिशामध्ये प्रभू येशू शिकवत असताना ते त्या ठिकाणी बसत नव्हते, याचा अर्थ असा होतो. थोड्या वेळासाठी हे गृहीत करा, ते बाहेर आहेत, घराच्या आतमध्ये नाहीये, असं इथं उल्लेख होतो. येशू प्रभू की, येशू मसीह की. तर आज परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे की खरी आई कोण आहे? म्हणा, खरी आई कोण आहे? खरी आई कोण होऊ शकते? आमेन. खरी आई परमेश्वराची नेहमी भक्ती करते. ज्या देवानं आम्हाला या पृथ्वी तलावरती जन्माला घातलेला आहे, त्या परमेश्वराची, त्या सनातन देवाची आम्हाला भक्ती करणं फार गरजेचं आहे. पहिला मुद्दा. सेकंड मुद्दा हा आहे की जर तुम्ही आणि मी खरी आई बनू इच्छिता, तर तुम्हाला आणि मला देवाची भय, देवाची भीती धरणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की. हा, मग त्याच्यासाठी तुम्हाला आदर्श पत्नी देखील व्हावा लागेल. आदर्श बायको. काढूया देवाचं वचन. नीतिसूत्राचं पुस्तक, याचा अध्याय क्रमांक 31 कडे आपण जाऊ. नीतिसूत्राचं पुस्तक 31वा अध्याय. म्हणजे खूप लोक, खूप आया देवाचं भय धरत नाहीत. यातून तुम्हाला आणि मला कळेल. मिळालं? 31वा अध्याय, 10व वचन. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? हा, किंवा सद्गुणी बायको कोणाला मिळते? सुज्ञान बायको. बाहेरच्या रूपानं आणि बाहेरच्या रंगानं बायको गोरी असून उपयोग नसतो. जगामध्ये म्हण आहे, देखाव माल आणि, बोला, देखाव माल आणि चर्च म्हणा. हालेलुया. सद्गुणी स्त्री, जगामधलं ज्ञान असणारी सद्गुणी स्त्री नसते. जगिक ज्ञानामध्ये किती जरी ते पुढे असते, काही त्याचा उपयोग नसतो. सद्गुणी स्त्री देवाच्या वचनातून आम्हाला कळते. चर्च म्हणाल का आमेल? देवाचं वचन ऐकणारी, देवाची भक्ती करणारी, देवाची स्तुती करणारी, देवाची सेवा कार्य करणारी सद्गुण म्हटलेला आहे. सद्गुण म्हणजे काय? चांगले गुण त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत. कोणते गुण? चांगले गुण कोणामुळे येतात आमच्यामध्ये? देव आमच्या जीवनात आहे, तर देवाचे गुण आमच्यामधून दिसतात. त्याला सद्गुण म्हणते. चांगले गुण त्या स्त्रीमध्ये असावे. चांगली बायको कोणाला मिळते? कोणाला प्राप्त होते? आणि जगामध्ये आम्हाला माहिती, बायको शोधताना कसे शोधतात लोक. येशू मसीह की. सद्गुणी बायको कोणाला मिळते? कारण तिचे मोल माणिक कामपेक्षा फारच मोठे असते.
काही स्त्रियांना दागिनेच आवडतात खूप. आई त्या दागिन्यावरती अवलंबून राहते. सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती, कानातले, गळ्यातलं, पायातलं, आहे ना, सगळ्या गोष्टीवरती डिपेंड राहते. मग तिला सद्गुणी स्त्री म्हणाल का? बोलो श्री मसीह की. पण जिच्यामध्ये देवाचे गुण असतात, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं, या जगातल्या हिऱ्या, माणिक, मोत्यापेक्षा तिचं मोल काय वर्णन करायचं. हिऱ्याला किंमत नाही, मोत्याला किंमत नाही, माणिकाला एवढी किंमत नाही, जवाहरला, सोन्याला एवढी किंमत नाही, तेवढ्या त्या देवाच्या वचनात आज्ञा पालन करणाऱ्या स्त्रीला किंमत आहे. जर जगामध्ये तुम्हाला खरी स्त्री बनायची असेल, खरी जर आई बनायची असेल, तर त्या अगोदर देवाची स्त्री तुम्ही बना, देवाची मुलगी तुम्ही बना. जर देवाची तुम्ही लेकरू जर तुम्ही बनले, देवाची तुम्ही मुलगी जर तुम्ही बनले, तर पुढे चालून देवामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये गुण दिसून तुम्हाला एक सद्गुणी स्त्री कशी बनायचं परमेश्वर तुम्हाला आणि मला ठरवत असतो. कारण परमेश्वर तुम्हाला आणि मला आकार देणारा असतो. तो आमचा कुंभार आहे. मग या पुरीला, या महिलाला कसं घडवायचं, कसं बनवायचं आणि कसं चांगलं सद्गुण, चांगले गुण तिच्यामध्ये दिसावे, हे फार मोलाचं आहे. ते देवाशिवाय होत नसतं. येशू मसीह की. हा, मग पुढे असं तुम्ही आणि मी या वचनामध्ये जर लिहिलं आहे, तर तिच्या नवऱ्याचे हृदय तिच्यावरती भरोसा ठेवू दे आणि त्याला लाभाचा तोटा पडत नाही. सद्गुणी स्त्रीचे या ठिकाणी या पूर्ण अध्यायामध्ये असे वर्णन केलेले आहे. मी घरी जाऊन निवांत वाचा, या अध्यायामध्ये काय काय लिहिलेलं आहे सद्गुणी स्त्री बद्दल. जे काही ती हातात घेते, सगळं काही सिद्धीच घेऊन जाते. देवाच्या स्त्रीची किंवा देवाच्या भय धरणाऱ्या स्त्रीची प्रशंसा करणं फार महत्वाचं आहे. यासाठी आदर्श किंवा खरी आई बनण्यासाठी आपल्याला कोणाची तरी पत्नी पण होणं किंवा बायको पण होणं फार महत्वाचं आहे. आणि पहिले आहे देवाची मंडळी, पहिले आहे देवाची वधू. तुम्ही आणि मी व्हा, म्हणजे देवाचे गुण त्या वधूमध्ये देवाच्या वचनातून वाहू लागतील. जर ती देवामध्ये असेल तर देवाचं वचन ती स्वीकारत असेल, ऐकत असेल आणि त्याप्रमाणे जगत असेल, तर तिच्यामध्ये देवाच्या गुणाचं आचरण वाहू लागेल. आणि मग जर ती एखाद्याच्या जीवनात गेली, एखाद्याच्या घरात गेली, एखाद्याबरोबर तिनं विवाह केलं, लग्न केलं, मॅरिड केलं, तर त्या माणसाचं कल्याणच झालं. येशू मसीह की. त्या माणसाचं कल्याणच झालं, कारण ती त्या मनुष्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. ती तिच्या कुटुंबासाठी, परिवारासाठी, लेकरांसाठी एक आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. येशू मसीह की. म्हणून आपल्याला आईबद्दल आज शिकायचं आहे की आज आदर्श आई कोण होईल. वचन क्रमांक 31 वाचा. त्याच्यामध्ये नीतिसूत्र पुस्तक 30 अध्याय आणि वचन क्रमांक 31. वाचा 31 अध्याय. हा. तिच्या हाताचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भविष्यात तिची प्रशंसा हो. हा, तिच्या हाताचे फळ तिला द्या. स्त्री काय करते घरामध्ये? खरी आई काम करत असते, बरोबर आहे ना. सद्गुणी स्त्री नेहमी कामात, कष्टात गुंतून घेतलेला असतं तिनं. पण ती काम करत असताना तिचा मोबदला तिला मिळतो का? कल्पना करा, समोर चित्र आणा. ती स्त्री घरामध्ये काम करते, सगळं काही सकाळी सकाळी पहाट उठून, आहे ना, झाडलोट पासून सगळं काही 7च्या आतमध्ये आवरून तयारी करून कामाला जाते 300 रुपये रोजाने. पण रविवारच्या दिवसामध्ये किंवा मंगळवारच्या दिवसात, ज्या दिवशी बाजार असतो, त्या दिवसामध्ये पाहिलं तर नवरा तिच्याकडे
तिचं फळ, तिचं प्रॉफिट, तिच्या हातामध्ये आलेला पैसा ठेवतो का? बोला, ठेवतो का? तिच्या हाताचे फळ तिला द्या, पण तिच्यावरती नवरा अधिकार गाजवतो. बरोबर आहे. आणि विशी तिची कृत्य, तिची प्रशंसा करील. सद्गुण्य स्त्रीचं वर्णन आहे की ती स्त्री अपमानास कारण होणार नाही. घरातल्या लोकांना ती हिंसट अपमान करणार नाही, तर घरातल्या लोकांची ती प्रशंसा करणारी होईल, घरातल्या लोकांचं ती कौतुक करणारी होईल, घरातल्या लोकांची ती स्तुती करणारी होईल. आणि तिच्या कृतीचं वर्णन चव्हाट्यावरती सगळे लोक घेतील. वाह, काय त्या घरात परमेश्वराने ती सून दिली, काय ती सासू सासऱ्यांचं कल्याण करते. हालेलुया. उदाहरण तुम्हाला मला कळतं जुन्या करारामध्ये. कुठं घडलं बरं सांगा? हा हा, नामेची सून. तुमचा देव तो, तुमचा देव तो माझा देव. पती वारला तरी पण सासूला काय करती? पण पुढे जर चालून तिचं भविष्य तुम्ही आणि मी पाहिलं, बवाच नावाचा एक जीवनसाथी तिच्या जीवनामध्ये देवानं आणला. बवाच हा येशू ख्रिस्ताचं स्वरूप किंवा येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे. आणि मग तुम्ही आणि मी पाहतो बाबासारखा पती परमेश्वर तिला मिळाला. आणि मग आम्ही पाहतो रोज त्याच्या घरामध्ये गेली आणि ती सद्गुणी स्त्री बाबाच्या घरात गेल्यामुळे त्याचं कल्याण झालं. हालेलुया. आध्यात्मिक त्याचा अजून जर अर्थ घ्यायचा असेल तर असा आहे, बवाज हा येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे. आणि रूत जर कुणी असेल तर तुम्ही आहात, आम्ही आहोत. हालेलुया. मंडळी, हे काय आहे? रूत आहे. कारण तो वर या रूतला घेऊन जाण्यासाठी किंवा हिच्या संग लग्न करण्यासाठी तो तयार आहे. आणि ही रूत त्या नवऱ्याबरोबर नांदण्यासाठी या पृथ्वी तलावरती तयार पाहिजेत. बोला सगळेजण. मग या नवऱ्याची, या खऱ्या आईची प्रशंसा आणि कौतुक या जगामध्ये झालं पाहिजे. आणि यासाठी जर खरी आई बनायची असेल तर देवाच्या लोकांनो, देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला येणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. की देवाचा आदर धरणं तीच खरी आई जगामध्ये होऊ शकते. देवाचं भय धरणं तीच खरी आदर योग्य स्त्री घरामध्ये ठरू शकते. कारण परमेश्वराचं भय तिच्यामध्ये आहे. परमेश्वराचं म्हणा भय तिच्यामध्ये आहे. ज्या स्त्रीमध्ये देवाचं भय नाही, कल्पना करा, ती आपल्या घराचं कौतुक करणार का अपमान करणार? म्हणून खरी आई बनली तर खऱ्या आईचं ही व्याख्या आहे की खरी आई देवाच्या कृपेने प्रार्थनाशील असते. वाचू वचन प्रेक्षितांचे कृत्य याचा अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 12. कळतं तुम्हाला देवाचं वचन? थोडं थोडं सांगत आहे मी, जास्त डीप मध्ये सांगत नाही खोलवरती. ते प्रेक्षितांचे कृत्य अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 12 आपण वाचूया. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. हा, खऱ्या आईचं लक्षण बघा. ऐकताय सगळेजण? सगळेजण ऐकताय का?
परत एकदा वाचा. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. काय करत होते म्हणा, काय करत होते? 11 वचन वाचा. मग पेत्र शुद्धीवर येऊन म्हणाला, आता मला खरेच कळले आहे की प्रभूने आपला दूत पाठवून मला हेरोदाच्या हातातून व यहुदी लोकांच्या सर्व आक्षेपासून सोडविले आहे. 12 वचन पहा. असे समजल्यावर तो मार्क म्हटलेल्या यव्हानाची आई, म्हणजे कोण? ही घटना कुठं झाली माहिती का तुम्हाला? सांगा मला. रिलेशन कुठं आलं, नातं कुठं आलं होतं? वधस्तंभावरती काय म्हटला येशू ख्रिस्त? हा हा, तिसरा शब्द काय आहे? बाई. बाई म्हणजे कोण? आई. आई म्हणजे कोण? मरिया. मरिया हा पहा, तुझा मुलगा म्हणजे कोण? जॉन, यहोवान. बघा, यहोवान. आणि तो काय म्हणतो? आजपासून ही मरिया तुझी. आणि मग तिथून पुढे आम्ही पाहतो की यहोवानाने मरियाला आपल्या घरी नेलं. कुठे नेलं? बोला सगळं. कुठे नेलं? घरी नेलं. आणि तिची आई म्हणून सेवा कार्य करू लागले. रक्ताचं नातं होतं का हे कोणतं नातं होतं? मांडलेलं नातं. प्रभूच्या शब्दाने जोडून दिलेलं हे शब्दाच्या द्वारे रिलेशन झालं. शब्दाद्वारे आई, प्रभूची आई, प्रभूचा शब्द पाळणाऱ्याची ती माझी आई. आणि मग या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो ते रिलेशन इथं आहे. यहोवानाची आई मरिया हिच्या घरी गेला. येथे पुष्कळ लोक एकत्र जमलेले होते व प्रार्थना करीत होते. काय करत होते म्हणा? प्रार्थना करीत होते. सुज्ञ आई जी आहे तिच्या घरामध्ये नेहमी देवाचा सेवक प्रार्थनेसाठी येतो. जर तुम्हाला वाटतं मी सुज्ञान नाही, तर आपल्या घराचा दरवाजा प्रार्थनेसाठी खोला. सुज्ञान आई जर तुम्हाला बनायचं असेल तर येशू मसीह की. कारण या मरियाच्या घरी तुम्ही आणि प्रार्थना येशू ख्रिस्त जात असता तुम्ही आणि पाहतो. प्रार्थना करीत असताना पाहतो. सेवा कार्य करीत असताना पाहतो. ही मरिया अशी सुज्ञान झाली का? अशी हुशार झाली का? नाही. मग जगातली आई देखील सुज्ञान व्हावी ही प्रभूची इच्छा आहे. मग आपल्या देखील घरामध्ये प्रार्थना झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? प्रार्थना झाली तर ते आई सुज्ञान होणार. आणि आई घराचा सगळा कारभार हँडल करणारी असते. आणि आईमुळे घर कसं चालतं? सुरळीत चालू शकतं. आई आज जगामध्ये जी खस्ता खाती, ठेचा, उठणं बसणं, दुःख त्रास बाकीचं कुणी नाही खाऊ शकत. एवढं दुःख त्रास व्याधी वेदना त्या आईला त्याच्यातून जावं लागतं. आणि म्हणून जगामध्ये आज मदर डे सेलिब्रेशन केला जातो, साजरा केला जातो. जर कल्पना करा तिमत्यासारखी जर त्याची आई आणि त्याची आजी, समजा आईच धरा थोड्या वेळ, आजीला बाजूला ठेवा. लहानपणापासून त्याचं जीवन वचनामध्ये दृढ झाला, वाढला, लहानसा मोठा तो झाला. जर तुमची आई आणि माझी आई, कल्पना करा, तुमची आई आणि माझी आई जर तशी ख्रिस्ती असती, प्रार्थनाशील असती पूर्वीपासून, आज आम्ही कुठं असतो? आम्ही प्रभूच्या सेवेत आज कुठं असतो? आमचं घर कुठं असतं? आमचं परिवार कुठं असतं? आमचे लेकरं कुठं असतात?
येशू प्रभू की फार महत्वाचं आहे. मग तिमेथला त्याची आई शिकवणारी भेटली देवाचं वचन, त्याची आजी पण प्रार्थनाशील भरली, प्रार्थना शिकवणारी भेटली. मग तिमेथ्याचं जीवन तुम्ही आम्ही पाहतो प्रभूच्या वचनामध्ये स्ट्रॉंग झालं. प्रभूच्या वचनामध्ये तिमेथ्य खंबीर झाला, मजबूत झाला. कारण का? त्याच्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये देखील प्रार्थना होत होती. धन्य ज्यांच्या घरामध्ये आज प्रार्थना होत आहे, ज्या आया घरामध्ये आज देवाच्या सेवकाला बोलवत आहे, देवाची भक्ती त्या घरामध्ये होत आहे, देवाची आराधना त्या घरामध्ये होत आहे, देवाची स्तुती ते होत आहे. जर त्यांच्या आया जर सुज्ञान असाल, त्या सुज्ञानपणाचा अभिषेक घरामध्ये त्यांचे लेकरं, कुटुंबात बसणारे सगळ्या लोकांवर देवाचा अभिषेक वाहू लागतो, देवाचं सामर्थ्य वाहू लागतं. जर आई सुज्ञान झाली तर त्याचे 2 लेकरं, 3 लेकरं, 4 लेकरं असतील, ते लेकरं देखील सुज्ञान हुशार बनत चालतील आणि त्यांचं भविष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं आशीर्वादित होईल. येशू मसीह की जय. पुढे वाचूया नीतिसूत्राचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि वचन क्रमांक 1 आपण वाचूया. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 1 आपण वाचू. मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुखी. ऐकलंय सगळ्या जणांनी? चांगल्या आणि वाईट जीवनाचा परिणाम. आणि हे शलमोन राजाच्या म्हणी, शहाणा मुलगा आपल्या बापाला खुश करतो. आता बापाचं थोड्या वेळ बाजूला ठेवा, परंतु मूर्ख मुलगा आपल्या आईला दुःख देतो किंवा त्रास देतो. कळालं तुम्हाला देवाचं वचन? मुलगा शहाणा तर बाप सुखी, आणि मुलगा मूर्ख तर आई दुखी. मुलगा म्हणा, मुलगा मूर्ख मूर्ख तर आई दुखी. काय परिस्थिती आहे आज जगामध्ये आयांच्या? जो मुलगा बापाला धरून राहत नाही, देवाला धरून राहत नाही, देवाच्या वचनाला धरून राहत नाही, देवाच्या शिक्षणाला धरून राहत नाही, का आईचे हाल बघा. आईला घरामध्ये कसं नाव ठेवले जातात बघा, आईला किती दुःख दिलं जातं बघा, आईचा किती इन्सर्ट आणि किती अपमान होतो बघा. आई सदैव रडत असते त्या मुलाच्या नावाने. मूर्ख मुलगा आईला नेहमी दुःख देतो. कशाच्या बाबतीत पण नाना, अन्नापासून सुरुवात करा कपडे लत्तापर्यंत, आईला नेहमी दुःखच दुःख, दुःखच दुःख, दुःखच दुःख. काही काही लोक मग आपल्या जीवनाला शाप देतात की आईने, देवाने मला या आईच्या उदरामध्ये जन्माला का घातलं. आपल्या जन्म दिवसाला ते श्राप देतात. आपल्या मुलाला सुज्ञान बनवा, त्याच्यासाठी आई सुज्ञान लागते. आई सुज्ञान तर तिचा नवरा सुज्ञान, नवरा सुज्ञान तर ती देवाच्या भयात, देवाच्या आधारात, देवाच्या प्रार्थनेत असल, आणि त्याचा परिवार जर सुज्ञान असल, त्याचं येणारं बाळ देखील प्रभूच्या प्रार्थनेमध्येच वाढलं पाहिजे. लहानचं मोठं झालं पाहिजे, लहानचं मोठं वाढलं पण पाहिजे. त्याच्या मनावर, त्याच्या कानावर, त्याच्या माइंडवरती सदैव देवाचं वचन पडलं पाहिजे. मूर्ख का बनते? कारण आई त्या मुलाला कधीच देवाच्या मंदिराला आणत नाही. आई मुलाला देवाच्या मंदिरात कधीच आणत, म्हणून त्या आईला सदैव दुःख आहे. जगात किती आया तुम्ही आणि पहा, ताव ठोकून आज रडत आहेत, दुःख त्यांना सहन होत नाही. आणि किती किती आयाने गळ्याला फास घेऊन